आज आपल्याला निपुण महाराष्ट्र अभियान अंतर्गत अध्ययन स्तर नोंदणी करायची आहे। आजची 20 मे 2025 आजचा 5वा टप्पा आपल्याला या ठिकाणी पूर्ण करायचा आहे। या अगोदर आपण 20 मार्चला पहिला टप्पा, 5 एप्रिलला दुसरा टप्पा, 20 एप्रिलला तिसरा, 5 मेला चौथा आणि 20 मेला या ठिकाणी 5वा टप्पा आपण पूर्ण करणार आहोत। यानंतर राहिलेले 15 जूनला 6वा टप्पा आणि 30 जूनला 7वा टप्पा असे एकूण 7 टप्पे या ठिकाणी आहेत ते आपल्याला पूर्ण करायचे आहेत। तर या ठिकाणी जी व्हॉट्सअपला लिंक फिरत असते त्या लिंकला या ठिकाणी मी टच करतो, ते आपल्याला स्विफ्ट चॅट या बोर्डवर घेऊन जाते। याला या ठिकाणी क्रोम ब्राउझर मध्ये ओपन करा। तर स्विफ्ट चॅट मध्ये आपल्याला ते घेऊन जाते बघा। आता इथे आल्यानंतर आपल्याला जो सिलेक्ट रिस्पॉन्स आहे, हा जो शब्द आहे सिलेक्ट रिस्पॉन्स या ठिकाणी क्लिक करा। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हे कंप्लीट आहे, हे झालेलं आहे, हे म्हणजे माझे चौथ्या टप्प्याचे या ठिकाणी पूर्ण दाखवत आहेत। आता 20 मेला हा 5वा टप्पा आपल्याला करायचा आहे। याला हा जो फुलीचा चिन्ह दिसते तुम्हाला, याला या ठिकाणी मी क्लिक करतो। क्लिक केल्यानंतर या ठिकाणी हे जे 4 डॉट दिसतात तुम्हाला, याला या ठिकाणी मी क्लिक करतो। क्लिक केल्यानंतर या ठिकाणी होम मेनू आहे बघा, होम मेनूला या ठिकाणी मी सिलेक्ट करतो। त्यानंतर यस ऑप्शनला या ठिकाणी क्लिक करतो। या ठिकाणी रेकॉर्ड स्टुडंट परफॉर्मन्स आहे, याला या ठिकाणी क्लिक करतो। आता माझ्याकडे 5वा वर्ग आहे, हे बघा माझ्याकडे 5वा वर्ग आहे म्हणून 5वा वर्गाला या ठिकाणी मी सिलेक्ट करतो। तर तुम्ही पाहू शकता बघा, हा जो असेसमेंट 5 म्हणजे 5वा टप्पा या ठिकाणी आपल्याला घ्यायचा आहे, इयत्ता 2री ते 5वीचा। याला या असेसमेंट 5ला या ठिकाणी मी क्लिक करतो। याला या ठिकाणी यस म्हणतो। परत याला या ठिकाणी यस सिलेक्ट रिस्पॉन्सला या ठिकाणी क्लिक करतो आणि यातला एक एक विद्यार्थी आपल्याला घ्यायचे। आता बघा, आता हे जवळजवळ अध्ययन स्तर आपले आता पूर्ण होत आलेले आहेत। म्हणजे आपल्या वर्गातील 75% विद्यार्थ्यांना 100% अध्ययन स्तर पूर्ण करायचे आहेत। आता माझ्याकडे इयत्ता 5च्या वर्गातले 13 मुलं आहेत, यातले 9 मुलं यांचे अध्ययन स्तर मागेच पूर्ण झालेले होते। तर उरले 4 मुलांचं या ठिकाणी मी तुम्हाला करून दाखवणार आहे। तर या अगोदर हे कुठून घेतात ते मी तुम्हाला सांगतो बघा। आपण नेहमीप्रमाणे जे घेतो बघा, परिशिष्ट 4 हा इयत्ता 3री, 4थी, 5वी साठी आहेत आणि परिशिष्ट 2 हे इयत्ता 2री साठी आहेत। हे माझं भरलेलं फॉर्म आहे बघा। इयत्ता 3री, 4थी, 5वी माझ्याकडे 5वा वर्ग आहे म्हणून 5वा वर्गाला या ठिकाणी मी क्लिक केलेलं आहे आणि 5वा वर्गाचं या ठिकाणी मी परिशिष्ट 4 म्हणजे तो आढावा जो फॉर्म असतो बघा आपल्या निपुण महाराष्ट्र अभियान अंतर्गत असलेला कृती कार्यक्रम अंतर्गत अध्ययन क्षमता पडताळणी नमुना हा जो आहे तो या ठिकाणी भरलेला आहे आणि या ठिकाणी आपल्याला तो पूर्ण करायचा आहे। आता माझ्याकडे 13 विद्यार्थी होते इयत्ता 5वीतले, त्यातले 9 विद्यार्थ्यांनी या ठिकाणी अध्ययन क्षमता पूर्ण केलेली आहे। आता उरले 4 विद्यार्थी या ठिकाणी मी आता घेणार आहोत। चला तर आपण त्या साईटवर जाऊया। तर साईटवर आल्यानंतर या ठिकाणी आता हे विद्यार्थी या ठिकाणी दाखवणार आहेत, मात्र आपल्याला तेच विद्यार्थी घ्यायचे ज्यांची अध्ययन क्षमता पूर्ण झालेली नाही। आता या ठिकाणी ते विद्यार्थी मी या ठिकाणी घेतो। एक उदाहरण म्हणून तुम्हाला मी करून दाखवतो बघा। त्याला जो विद्यार्थी राहिला तर त्यालाच या ठिकाणी मी क्लिक करतो। या ठिकाणी प्रेझेंट म्हणतो। तर या ठिकाणी बघा पहिला आलं बघा या ठिकाणी वाचन, याला या ठिकाणी टॅप टू सेंड आहे बघा, याला या ठिकाणी क्लिक करा। या ठिकाणी फक्त आपल्याला अंक टाकायचे आणि हा आयरोचं बटन दिसतो बघा तुम्हाला, आयरोचं बटनला या ठिकाणी क्लिक करा। नंतर लेखन आलं बघा, परत या ठिकाणी फक्त आपल्याला संख्या टाकायची आहे, आयरोला या ठिकाणी क्लिक करा। नंतर संख्या ज्ञान आहे बघा, आयरोला या ठिकाणी क्लिक करा। नंतर संख्यावरील क्रिया आहे बघा, याला या ठिकाणी आयरोला या ठिकाणी क्लिक करा। अशा प्रकारे पहिला विद्यार्थी मग भरला। त्याच्यानंतर परत दुसरा विद्यार्थी घ्यायचा असेल तर रेकॉर्ड परफॉर्मन्स ऑफ अनदर स्टुडंट, याला या ठिकाणी क्लिक करा। सिलेक्ट रिस्पॉन्सला या ठिकाणी क्लिक करा। हे माझा जो राहिलेला विद्यार्थी येतो बघा, तो जो 4 विद्यार्थी मी काढलेले या ठिकाणी, पहिला विद्यार्थी मी या ठिकाणी भरला।
बाकीचे विद्यार्थी यांची अध्ययन क्षमता पूर्ण झालेली आहे म्हणून या ठिकाणी मी त्यांना भरणार नाही, पण माझ्याकडे जो आडवा फॉर्म होता त्यातले 4 विद्यार्थी 4 विद्यार्थीच या ठिकाणी मी भरणार आहेत. अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.